नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण न्यूज रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय आणि त्याला मराठीमध्ये बातमी वृत्तांत म्हणजे बातमी लिहायची कशी, बातमी बनवायची कशी। आपण रोज सकाळी उठल्यानंतर पाहतो, लोकमत असेल, सकाळ असेल, अनेक वर्तमानपत्र आपण वाचतो आणि बातमीचा एक सिस्टम असतो, राईट। त्यानुसार एक बातमी आपल्याला तयार करायची आहे। कशामध्ये? तर इंग्लिशमध्ये। वर्ग 8वी असेल, वर्ग 9वी असेल, वर्ग 10वी असेल, ह्या सर्व तिन्ही वर्गासाठी 5 मार्कासाठी विचारला जाणार हा अत्यंत सोपा असा प्रश्न, पण विद्यार्थ्यांना नेहमी सतत अवघड वाटतो। आज आपण स्ट्रक्चरद्वारे हा प्रश्न आपण शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, क्वेश्चन 6B1 मध्ये हा विचारला येतो। कशामध्ये? तर क्वेश्चन 6B1 आणि B2 याला ऑर असतं, पण आपल्याला B1 लिहायचं असतं। त्याच्यामध्ये विचारलं जातं न्यूज रिपोर्ट। कशामध्ये? इंग्लिशमध्ये। किती मार्कासाठी? तर 5 मार्कासाठी। विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी 4 स्टेप दिल्या। किती स्टेप्स आहेत? तर 4 स्टेप। कोणत्या कोणत्या बघा। पहिली आहे हेडलाईन। तर हेडलाईनचा जर विचार केला तर हेडलाईन आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हेडलाईन दिल्या जाते। तर किती मार्कासाठी? अर्ध्या मार्कासाठी। किती मार्कासाठी? अर्ध्या मार्कासाठी, राईट। त्यानंतर विचारला तर 2 नंबरला डेटलाईन। डेटलाईन म्हणजे काय? तर तुम्ही जी बातमी लिहित आहात त्या बातमीला दिलेला दिनांक, त्याच्यामध्ये काय काय लिहायचं? डे, त्याच्यानंतर डेट आणि प्लेस। किती मार्कासाठी? तर अर्ध्या मार्कासाठी। बघा, डे म्हणजे काय? तर मंडे, करेक्ट। आणि डेट म्हणजे काय? 10th, राईट। आणि देन 10 मार्च आणि प्लेस एलोरा आपण घेतला आहे। काय घेतला आहे? एलोरा। हे तिन्ही गोष्टीचं विश्लेषण त्या डेटलाईनमध्ये येणं गरजेचं आहे। त्याला म्हणतात अर्धा मार्क, करेक्ट। आणि नंबर 3ला जे येईल त्याला म्हणता इंट्रोडक्शन। काय म्हणता? इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं 1 मार्कासाठी? तर व्हॉट, वेन, वेअर आणि हू ही बातमी का लिहायची, कशामुळं, काय झालं, केव्हा झालं, तर याचा म्हणजे थोडा संक्षिप्त याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये आपलं लिहिणं गरजेचं आहे। आणि शेवटी 2 मार्कासाठी शॉर्ट पॅराग्राफ आणि कन्क्लुजन। शॉर्ट पॅराग्राफमध्ये काय? तर ते जी दिलेली बातमी आहे तिच्याविषयी डिटेल आपल्याला लिहायचं आहे। किती मार्कासाठी? तर 2 मार्कासाठी। म्हणजे किती पॅराग्राफ तयार होतील विद्यार्थी मित्रांनो? पहिले हेडलाईन, करेक्ट, त्याच्याखाली डेटलाईन, त्याच्यानंतर इंट्रोडक्शनचा 1 पॅराग्राफ, त्याच्यानंतर शॉर्ट पॅराग्राफ तयार होईल, त्याचं विश्लेषण, डिटेल, बातमीत घडलं काय पूर्ण आपल्याला डिटेल यायचं। आणि शेवटी येईल एक छोटंसं तुमचं कन्क्लुजन, वार्ताहर जसं म्हणतो आपण, तुमचं कन्क्लुजन शेवटी येईल। आणि ते किती मार्कासाठी? तर 2। आणि तुम्ही जेवढी बातमी लिहाल त्यामध्ये ग्रामर व व्होकॅब्लरीसाठी 1 मार्क रिझर्व केला आहे। तर असे मिळून किती होतात? बघा, हा अर्धा मार्क, हा अर्धा मार्क, 1 मार्क, हा 1 मार्क, हा 2 मार्क आणि हा 1 मार्क। एकूण किती मार्क झाले? तर 5 मार्क। हा एकदम सोप्या पद्धतीत आपण काय केलं आहे तर ही बातमी तयार करण्यासाठी आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि एक काय करू? बातमी तयार करू। तुम्हाला दोन्ही याच्यात सांगितलं जाईल, मराठीमध्ये देखील विश्लेषण दिलं जाईल आणि इंग्लिशमध्ये सुद्धा याचं विश्लेषण दिल्या जाईल। हा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये आता एक प्रश्न घेतला आहे बघा। हा, राजमाता जिजाऊ आश्रम स्कूल सेलिब्रेट्स ट्री प्लांटेशन प्रोग्राम ही हेडलाईन दिली आहे। कशाला? तर ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला याच्यानुसार काय तयार करायचं आहे? तर एक बातमी तयार करायची। काय तयार करायची? बातमी, करेक्ट। आता बघा, हेडलाईन तर आलीच, आपण ती लिहिली वर, करेक्ट। आता दुसरी डेटलाईन। डेटलाईनमध्ये काय केलं? मंडे 10th मार्च, करेक्ट, एलोरा आणि PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे देखील आपण लिहिलं। आणि पुढं आपल्याला काय लिहायचं आहे आता? तर आता शॉर्ट पॅराग्राफ। तो कसा? बघा, राजमाता जिजाऊ आश्रम स्कूल लॉन्च ऑन एक्सटेन्सिव्ह ट्री प्लांटेशन प्रोग्राम टू मेक अवेअर द चिल्ड्रन अँड द पीपल ऑफ द विलेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, करेक्ट। हे झालं इंट्रोडक्शन। आता आपल्याला याचं शॉर्ट पॅराग्राफ। याच्यासाठी बघा, the students and teachers selected the empty places and roadside to plant saplings in a well organized way. The participants were highly enthusiastic to make it a big success. The students planted saplings and fenced them and watered it. आता बघा, शेवटी कन्क्लुजन आहे। The headmaster of the school take care of saplings till they grow well. The initiative was praised by the villagers and educational डिपार्टमेंट। बघा, आता याच्यामध्ये काय लिहिलं आपण? बातमी, याच्या संदर्भात बातमी लिहिली। काय लिहिली? बघा, राजमाता जिजाऊ आश्रम शाळेचं नाव लॉन्च एक्सटेन्सिव्ह ट्री प्लांटेशन। काय केलं? तर रोपटे लावली, झाडं लावण्याचा प्रोग्राम घेतला। टू मेक अवेअर, काय त्याच्यामध्ये अवेअरनेस दिलं? द चिल्ड्रन अँड द पीपल ऑफ द विलेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, म्हणजे झाडाच्या महत्त्वाविषयी आपण काय दिलं? माहिती त्यांना दिली व झाडं रोपटे लावणं गरजेचं आहे याचा अभ्यास देखील आपण याच्यामध्ये केला। बघा, दुसरं, the students and teacher selected the empty places and roadside to plant
सॅपलिंग्स इन वेल ऑर्गनाइज. सॅपलिंग्स म्हणजे काय, रोपटे. कुठं लावले तर रोड साईडला लावले, आणि परत कुठं लावले तर जिथं ओपन प्लेसेस होते त्या ठिकाणी आपण रोपटे लावलेले. वे द पार्टिसिपंट्स वेअर हायली इंथुजॅझिस्टिक. जे सहभागी होते, ज्यांनी हे रोपटे लावले, ते कसे होते, अत्यंत उत्साही होते, बरोबर. अँड टू मेक इट अ बिग सक्सेस द स्टुडंट्स प्लांटेड सॅपलिंग्स अँड फेस फ्रॉम वॉटर डे. आणि परत त्याला कुंपण लावलं, आणि काय लावलं तर वॉटर त्याच्यामध्ये टाकून हे प्लांटेशन केलं. शेवटी कन्क्ल्युजन बघा. द हेडमास्टर ऑफ द स्कूल टू टेक केअर ऑफ सॅपलिंग्स टिल दे ग्रो वेल. हेडमास्टरांनी जबाबदारी घेतली की आपण काय करू, हे झाडं जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्यांनी ती जबाबदारी घेतली. द इनिशिएटिव्ह वॉज प्रेस बाय द विलेजेस अँड एज्युकेशनल डिपार्टमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते खेड्यातले गावातले लोक होते, त्यांनी काय केलं, याची प्रशंसा केली. हां, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ही बातमी आपण जवळून बघू शकता, बरोबर आहे, आपल्याला क्लिअर दिसतंय. राजमाता जिजाऊ आश्रम स्कूल सेलिब्रेट्स. बघा किती स्ट्रक्चरमध्ये लिहिले, वरती हेडलाईन, त्याच्यानंतर डेट लाईन, त्याच्यानंतर हा शॉर्ट इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर शॉर्ट पॅरेग्राफ, आणि शेवटी काय तर कन्क्ल्युजन. करेक्ट, एकदम क्लिअर टायटलमध्ये आपण हे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलीही बातमी जर याच्यामध्ये आली तर आपण काय करू शकतो, याला शॉर्टमध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये जर लिहिलं तर 100% आपण किती मार्क मिळवू शकतो, तर 5 मार्क मिळवू शकतो. किती मार्क, 5 मार्क आपल्याला मिळवता येतील. Dear student, what we have learned today about news writing, correct, for a 5 marks. Question 6B1. So that first of all I have given the structure to it, headlines, then deadline, then introduction, and finally short paragraph and conclusion. What is the question in activity sheet? Rajmata Jijau Ashram School celebrate tea plantation program. The headline is there in your activity sheet, but you should make a best news on that headline, correct. So that first of all we have taken the headline, date line, then day Monday, then date 10th, and month March, and the place where we have taken the news, Ellora PTI. Then Rajmata Jijau, it's a introduction, right, about a tree plantation. Rajmata Jijau Ashram School launched an extensive tree plantation program to make aware the children and the people of the village about importance of trees. You know that each and every places we are going to see a lot of people are going to cut a tree, but which program we have taken in our school? Tree plantation, right? Which program? It's very important for us to live on the earth. So that I have taken introduction here, and then short paragraph. If you want, then you can write, the student and the teacher selected the empty places and roadsides to plant saplings and well organized way. The participants were highly enthusiastic to make a big success. The students planted saplings and fenced them good water did. What we have seen in a short paragraph, lot of students was enthusiastic. They were very happy because they want to plant a sapling, they want to plant a plant, right? So that they were very happy. And I have written a short paragraph, and then finally conclusion. The headmaster of the school to take care of sapling till they grow well. The initiative was praised by the villagers and educational department. Our education department also take praise to us because we have taken very best program, so that you can write news report very easily. You can achieve how many marks? 5 marks. It's very easy because lot of students feel very hard when they are writing a news report. But I think when you are keeping in a structure, because it's a structure, if headline is different, no problem, you should write with a structure, then introduction, short paragraph, correct. Each and everything I have covered it, because you can write very easily what a news report for a 5 marks. Thanks once again.